श्रीराम आणि लक्ष्मण यांची त्या संहारक नागपाश अस्त्रातून मुक्तता केली. वानर सैन्यात एकच जल्लोष झाला. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. नागपाश अस्त्रातून मुक्तता झाल्यानंतर जागृतावस्थेत आलेल्या प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला गरुड राजानं वंदन केलं आणि ते पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे छत्रपती शिवराय आणि या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आदरणीय लोकमान्य टिळक यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून जय आनंद महावीर युवक मंडळ ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळानं यावर्षी साकारलाय एक ऐतिहासिक देखावा. जिजाऊ मासाहेबांची सुवर्ण तुला, जिजाऊ मासाहेबांची सुवर्ण तुला. छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत म्हणजे आई तुळजाभवानी आणि राजमाता जिजाऊ आपल्या आईच्या मनातील प्रत्येक इच्छा जन्माला घालायचे. गर्भारपणाचं अवघडलेपण आणि परंपरेचं ओझं पेलायचं. प्रसूती वेदनांना वेद मानत नव्या जीवाला जन्माला घालायचं आणि वंशाचा दिवा मात्र त्यांनी व्हायचं. का 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 बेटी नाही तो बहू कलासे या माझ्या अंधाराच्या साम्राज्यात पाऊल टाकणारा प्रत्येक जीव माझ्या मायावी सायात अडकतो. कोण आहे जो मला आव्हान देईल? त्या पाताळाचा प्रत्येक कोपरा हा माझ्या इच्छेने श्वास घेतो. ही माया, हा जादूचा सार आणि हा माझा अंधाराचा दरबार. अहिरावण हा मोठा तांत्रिक, मायावी आणि शक्तिशाली राक्षस होता. आपल्या भावाच्या आज्ञेनुसारच अहिरावणानं आपल्या तांत्रिक मायावी शक्तीने एक व्यूह रचना आखली. प्रभू श्रीराम आणि दशानन रावणामध्ये घनघोर युद्ध सुरूच होते. अशाच एका रात्रीच्या वेळी प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सर्व सैन्य जय श्रीराम. आणि ते पाचही दिवे एकाच वेळीच विझवले. शेवटी असत्यावर सत्याचा विजय झाला. अहिरावणाचा अंत करून आपल्या प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला या सैतानाच्या बंधनातून हनुमानजींनी मुक्त केले. आणि म्हणून आजही भक्तांची अशी श्रद्धा आहे की पंचमुखी हनुमानाचे मनोभावे दर्शन आणि सेवा केल्याने हनुमानजी आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. कारण पंचमुखी हनुमानजी
सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वां प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमोज्ञा सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं यः पठेत् शृणुयादपि यः पठेत्